नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं इलाइट एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी एमपीएससी संदर्भामध्ये एक मोठी घोषणा केलेली आहे। तर ती सर्वांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाची बातमी आहे। तर ती आनंदाची बातमी काय आहे, तर या संदर्भातलं माहिती देणारी त्या ठिकाणी किंवा माहिती देणारं हे आजचं लेक्चर आहे। मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानतो, कारण की जे काही त्या ठिकाणी जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना या संपूर्ण या घोषणेतून किंवा हे जे काही त्या ठिकाणी आता परिपूर्ण जे काही नियोजन होत आहे तर या संदर्भातून विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे। मग ती घोषणा काय आहे, कशा पद्धतीने या सर्व गोष्टी त्या ठिकाणी घडणार आहे आणि काही दिवसातच लवकरच मोठी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे। म्हणजे जे आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आहे बांधव आहेत तर सर्व विद्यार्थी मित्रांसाठी ही खूप सुवर्ण संधी आहे। तर आपण आता जाणून घेऊया ती माहिती काय आहे। बघा, आता पुढे जाण्याच्या आधी जे काही आता आगामी काळामध्ये येणारे जे काही पेपर आहे, थोडं जाहिरातीवरती पण बोललं पाहिजे। आगामी काळामध्ये येणारे जे काही पेपर आहे, लेखा कोशागार असेल किंवा आता टेटचं आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी बिग अनाउन्समेंट त्या ठिकाणी झालं की आता टेट परीक्षा तुमची मे जूनमध्ये असणार आहे। तर त्या संदर्भात सुद्धा एक स्पेशल बॅच आपली सुरू होते आहे बरं का। तर जे विद्यार्थी आता लवकरात लवकर ॲडमिशन कन्फर्म करतील, पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी 1499 रुपये त्या ठिकाणी सर्व विषयांची फी आहे। तशी 4000 रुपये फी आहे, पण फक्त 1499 रुपयामध्ये सर्व विषय आपला इलाइट एज्युकेशन या ॲप्लिकेशनमध्ये या बॅचमध्ये टेटच्या स्पेशल बॅचमध्ये उपलब्ध असणार आहे। परिपूर्ण IBPS पॅटर्न आहे, समजलं का। अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टींसाठी बॅच उपलब्ध झाली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्ही सर्जरी केलं इलाइट एज्युकेशन तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सापडणार आहे। तर सर्वांनी त्या ठिकाणी ज्यांना बॅच जॉईन करायची आहे तर वेळ न घालवता, रिस्क न घेता त्या ठिकाणी बॅच जॉईन करा आणि याच वर्षी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू व्हा। त्यानंतर जे विद्यार्थी आत्ता लेखा कोशागारसाठी तयारी करताय त्याच्या जागा पण बऱ्याच आहेत बरोबर। तर 999 रुपयामध्ये सर्व विषयांसाठी बॅच त्या ठिकाणी उपलब्ध झाली आहे। हा TCS पॅटर्न, इकडं IBPS पॅटर्न, दोघं बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। ओके, बॅचची वैशिष्ट्ये आता इथं 23 मार्च आहे बरोबर। 23 मार्च पासून ही बॅच काय होते आहे तर सुरू होते आहे। 23 मार्च पासून बॅचची वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे, तेच लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात बघता येणार आहे। घटकनिहाय नोट्स, लेक्चर झालं की त्याच्या खाली लगेच तुम्हाला त्या लेक्चरची नोट्स मिळणार आहे। त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आहे, मेंटॉरशिप प्रोग्राम उपलब्ध आहे, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे। आता सीट लवकरात लवकर त्या ठिकाणी कन्फर्म करा। आता बघा पुढे काय ती बिग अनाउन्समेंट आहे, तर सर्वात पहिल्यांदा MPSCची फेररचना। आता जे काही त्या ठिकाणी आपला आयोग आहे तर त्या संपूर्ण त्या आयोगाची जी काही फेररचना आहे तर ती साहेबांकडून केली जाणार आहे। बघा, आता साहेबांची घोषणा काय आहे की मुख्यमंत्र्यांची घोषणा वर्ग 1 व 2 आणि 3 ची भरती ही आयोगामार्फतच, म्हणजे इथं त्या ठिकाणी चा उल्लेख झालेला आहे। म्हणजे इथून पुढे सर्वच्या सर्व पदे, सरळ सेवेतली जी काही पदे आहे तर ती सुद्धा आता त्या ठिकाणी कशामार्फत भरली जातील तर ती आयोगामार्फतच भरली जातील। म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने जे विद्यार्थी कधीपासून अभ्यास करतायत बिचारे त्या सर्वांना उत्कृष्ट पद्धतीने त्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीचा न्याय मिळेल मित्रांनो। त्यामुळं त्या ठिकाणी अभ्यास करत राहणं गरजेचं आहे बरोबर। तर आता इथं बघा, राज्यातील वर्ग 1, 2 आणि 3 ची भरती प्रक्रिया यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSCच्या वतीने करण्यात येणार आहे। यासाठीच आयोग अधिक बळकट सक्षम करून त्याची फेररचना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी बुधवारी विधान परिषदेत केली। लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या परीक्षा, पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या याबाबतची लक्षवेधी राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे यांनी त्या ठिकाणी मांडली होते। त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने वर्ग 1, 2 आणि 3 ची सर्व पदभरती लोकसेवा आयोगाकडून करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे भविष्यात लोकसेवा आयोगाकडून मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। हे जे स्टेटमेंट आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, समजलं का। यासाठी लोकसेवा आयोगाची संपूर्ण फेररचना करण्यात येणार आहे। म्हणजे परिपूर्ण जो काही आपला आयोग आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्या आयोगाची परिपूर्ण फेररचना त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। सामान्य प्रशासनाच्या विभागाच्या अप्पर मुख्य सचिव V. राधा यांच्याकडे फेररचनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे।
खूप चांगली गोष्ट त्या ठिकाणी आहे, खूप आनंदाची बातमी आहे. यांच्याकडे फेररचनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्व राज्यांच्या लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कामाचा अभ्यास करून फेररचना करण्याचे काम सुरू केले आहे बरं का. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा निर्णय साहेबांनी घेतलेला आहे मित्रांनो. खूप आनंदाची अशी बातमी आहे. लोकसेवा आयोगाच्या 3 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत, त्यापैकी 1 जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित 2 जागा भरण्यासाठी जाहिरात लवकरच काढली जाईल. सदस्य संख्या वाढवण्याची गरज असेल तर वाढवली जाईल. अधिक मनुष्यबळ त्या ठिकाणी दिले जाईल, अशा पद्धतीने साहेबांनी सांगितलेलं आहे बरोबर. आता इथं या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत बरोबर. बाकी इतर बातम्या सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होत्या, पण आपली ठळक बातमी काय आहे की एमपीएससीची फेररचना आणि या ठिकाणी वर्ग 1, 2, 3 ची पदे त्या ठिकाणी आयोगामार्फतच भरली जातील. तर या सर्व गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी होत्या. त्यानंतर पुढची अजून एक बातमी आलेली बघा, एमपीएससीची मेगा भरती लवकरच. आता ही आपल्याला त्या ठिकाणी कुठली जाहिरात आहे, कुठली त्या ठिकाणी माहिती देणारी आहे, तर लवकरच त्या ठिकाणी जागा येणार आहे. मुख्यमंत्री साहेब म्हटले यूपीएससीच्या धर्तीवर कॅलेंडर तयार करणार बरं का. परीक्षा वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपातच घेणार. त्या ठिकाणी तुम्हाला आता माहिती असेल की राज्यसेवेची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. ती 2025 साठीची जाहिरात आहे आणि ती जाहिरात परिपूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे मुख्य परीक्षेचा, परिपूर्ण यूपीएससीच्या धर्तीवर. म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी उत्कृष्ट पद्धतीने राबवल्या जाणार आहे. राज्यात लवकरच एमपीएससीद्वारे आगामी काळात मेगा भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. तसेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह वर्णन स्वरूपात घेण्यात येणार असून परीक्षांचे आणि मुलाखतीचे कॅलेंडर त्यानुसार तयार केले जाईल, असेही त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केले. म्हणजे जे विद्यार्थी आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करतील, जे वर्णनात्मक परीक्षेची तयारी करतील, तर अशा पद्धतीने त्यांना सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व गोष्टी त्या ठिकाणी करता येणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील विद्यार्थी यूपीएससी सोबत एमपीएससीचा परीक्षा देत असतात. दोन्ही परीक्षांचा पॅटर्न वेगळा असल्याने तो एक समान करण्यात येत आहे. त्याचबरोबर एमपीएससीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृतीबंधाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर यापुढे वर्ग 1 ही महत्त्वाची बातमी आपल्यासाठी 2 आणि 3 ही पदभरती अधिक गतीने करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहे. म्हणजे सर्वांना उत्कृष्ट पद्धतीने न्याय मिळणार. आगामी काळात मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया वेगवान होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना करण्यात येईल. एमपीएससीमध्ये 3 सदस्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याची कार्यवाही सुरू आहे. एमपीएससी आयोग स्वायत्त असला तरी त्या सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 12 नोव्हेंबर 2024 या पत्रान्वये 617 उमेदवाराचा शासनात शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर राहिलेल्या 540 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो त्या ठिकाणी या सर्वच्या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण होत्या. ह्याच त्या बिग अनाउन्समेंट होत्या एमपीएससी संदर्भातल्या. तुमच्यापर्यंत ही माहिती मला पोहोचवायची होती म्हणून मी लाईव्ह आलो होतो. कॅलेंडर तयार करून यामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या सर्व गोष्टी प्रॉपर पद्धतीने पार पाडल्या जाणार आहे. त्याकरता आपली महत्त्वाची जबाबदारी आता एकच आहे की अभ्यास प्रॉपर पद्धतीने करत राहणं आणि परीक्षेला सामोरे जाणं. अशा नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपलं यूट्यूब चॅनल जे काही ते सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.